की श्रीकृष्णकडं तो सुदामा ज्या वेळेला आला, सुदामा घाबरला. हे प्रचंड वैभव सगळं त्या श्रीकृष्णाचं, एवढ्या बायका सगळ्या त्याच्या, आणि हा बिचारा साधा माणूस सुदामा, एका गुरुकडे शिकलेले, सांदीपनींच्याकडे शिकलेले. ते वर्णन फार सुंदर आहे. सांदीपनींच्या आश्रमात सगळी जी मुलं आली होती शिकायला, ते फक्त एकच प्रश्न विचारत एकमेकाला, कृष्ण कधी येणार आहेत, श्रीकृष्ण कधी येणार आहेत, हा तो प्रश्न आहे. पण सुदामा आला आणि त्यांनी ते सगळं लपून ठेवलं. तो म्हणाला, आता काय आपण काय देणार या कृष्णाला रे. पण कृष्ण तसा नव्हता. याच्या उलट द्रुपद राजा होता ना, तो जिथं शिकला त्याच्याबरोबर ते जे गुरु शिकले, आणखी ते नंतर गुरु झाले, ते ज्यावेळेला द्रुपदाकडे आले तेव्हा द्रुपद म्हणाला, तुम्ही माझे मित्र असूच शकत नाही, तुम्ही माझे सहाध्यायी असूच शकत नाही, कारण मी एवढा श्रीमंत, हे माझं ऐश्वर, आणि तुम्ही साधे सगळे फाटके घालून हिंडणारे सगळे, तुम्ही माझे मित्र काही नाही. मग श्रीकृष्णाचं तसं नाही आहे. श्रीकृष्णाचा मोठा प्रकार आहे. श्रीकृष्णानं, एक माणूस होता, मागत होता काहीतरी पैसे. श्रीकृष्ण होता, मला भूक लागली म्हणाला, काय आहे तुझ्याकडं. तो म्हणाला, गहू आहेत. मग ते म्हणाला, त्या माणसाने एकच दाणा एवढा गव्हाचा एवढा एक श्रीकृष्णाच्या हातावर ठेवला. श्रीकृष्ण म्हणाला, ठीक आहे, काय हरकत नाही. श्रीकृष्णाने तो परत त्याच्या ह्याच्यात टाकून दिला तिथं, आणि श्रीकृष्ण निघून आला. तो घरी तो माणूस गेला, त्याने उलटी केली बॅग, त्या सगळ्या गव्हात एक दाणा सोन्याचा दिसला त्याला. तो म्हणाला, काय झालं आणि काय केलं मी, अख्खी सगळी पिशवी त्याला देऊन टाकली असती तर बरं झालं असतं. सगळ्या की आज कुठे गेलो असतो आपण असं.